अंबानी आता धमाक्यांवर धमाका करण्याच्या तयारीमध्ये आहेत. काही दिवसापूर्वी जिओ इन्फोकॉमच्या आयपीओ साठी डायरेक्ट सेबी सोबत ते भिडले होते. त्याच्यानंतर एफएमजी सेक्टरमध्ये आपला पाया मजबूत केला होता, ज्यामध्ये आता ते या सेक्टरमध्ये सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याच्या तयारीमध्ये आहेत. पुढील 1 ते 1.5 वर्षामध्ये जवळपास 6 ते 8 हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट सॉफ्ट ड्रिंक मध्ये करणार आहे, ज्याच्यामध्ये कॅम्पा असेल, सॉसी असेल, स्पिनर असेल, इंडिपेंडन्स वॉटर असेल, या ब्रँडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे. आता ते रिलायन्सच्या आयपीओ आणण्याच्या तयारीमध्ये पण आहेत, ज्याच्यासाठी ते आता पूर्ण तयारी करत आहेत. त्यामध्ये रिलायन्स ब्रँड, ज्यामध्ये जवळपास 85 पेक्षाही जास्त ब्रँड आहेत, त्या रिलायन्सच्या रिटेलमध्ये मर्ज करून घेतलं जाईल. म्हणजे रिलायन्स रिटेलमध्ये त्यांना मर्ज केलं जाईल, कारण यामुळे कंपनीचं प्रॉफिट आणि व्हॅल्यू वाढेल, ज्याच्यामुळे लॉस कमी होऊन प्रॉफिट जास्त होऊ लागला आहे. या सगळ्यामध्ये असं दिसतंय की येणाऱ्या टाइममध्ये रिलायन्स मार्केटमध्ये धुमाकूळ नक्कीच घालू शकतं. पण तुम्हाला काय वाटतं बरं रिलायन्स बद्दल? प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.